जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी श्याम पैठणकर स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल की आपण आज काय घेणार आहोत. तर आपण आज बघणार आहोत की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या प्रकरणावरील काही महत्वाची गणिते. तर पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की येत्या 13 तारखेला म्हणजे शनिवारी नवोदय जे प्रवेश परीक्षा आहे त्याचा पेपर होणार आहे. तर त्या पूर्ण पेपरसाठी जी आपल्या पूर्ण राज्यातून जितके काही विद्यार्थी बसलेले असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्या स्मार्ट क्लास ट्युशन तर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच जो पेपर तुम्ही सोडवणार आहात त्याला पूर्ण 2 तासाचा टाइम आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही जण काय करतात की आपण पेपर द्यायचा म्हणून दिला, असं करू नका. पूर्ण वेळ जो 2 तासाचा आहे तो तुम्ही तिथं द्याल अशी मी विनंती करतो तुम्हाला. पूर्ण पेपर व्यवस्थितरित्या विचारपूर्वक सोडवा. तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या या प्रकरणाला, ज्याचं नाव आहे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समोर प्रश्न दिलाय. दशादशे किती टक्के दराने एका रकमेची 2 वर्षाची रास 7,000 रुपये व 5 वर्षाची रास 10,000 रुपये मिळेल. तर सगळ्यात अगोदर आपण काय करूया की 5 वर्षाची रास वजा 3 वर्षाची रास, म्हणजे 5 वर्षाची रास होती 10,000 रुपये आणि 3 वर्षाची रास होती 7,000 रुपये. तर 2 वर्षाची रास आपल्याला इथे निघेल 3,000 रुपये. तर एका वर्षाची जर रास आपण काढली तर एका वर्षाची रास होईल 1,000 रुपये. म्हणजे जर आपण याच निघले तर बघा, एका वर्षाचं व्याज जर आपण धरलं तर ते 1,000 रुपये जर धरलं तर बघा, सॉरी 2 वर्षाचं दिलेलं आहे. तर 3 वर्षाची रास इथे निघेल. तर 3 वर्षाची रास जे येईल, तर एका वर्षाची आपली रास किती निघलेली आहे, तर 1,000 रुपये 3 मधून निघेल 1,000 रुपये. तसेच जर 2 वर्षाची आपण जर रास काढली 2 वर्षाची, तर ती किती यायला पाहिजे, 2,000 रुपये यायला पाहिजे. नंतर आपण बघूया. बघा, रास तर निघलेली आहे, आपल्याला विचारलंय की किती टक्के दराने. मग दर काढलाय तर पहिले 2 वर्षाची रास आपल्याला 7,000 दिलेली होती. मग आपण त्या पद्धतीने जर केलं, रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. आपल्याला मुद्दलच माहिती नाही सध्या, तर मुद्दल किती होती ती बघूया. तर रास आली आपली किती आलेली आहे, तर 2 वर्षाची रास किती होती बघा इथं 7,000 रुपये. आणि मुद्दल माहिती नाही तर तीच काढायची सध्या. मुद्दल किती आहे ती बघूया. प्लस व्याज किती आलं 2 वर्षाचं, 2,000 रुपये. तर बघूयात आपण काय होईल. तर मुद्दल इकडे येईल. मुद्दल जर इकडे आली म्हणजे 7 पलीकडे गेलं आणि मायनस प्लसचं मायनस झालं, तर मुद्दल आहे आपली 5,000 रुपये. तर आपल्याला मिळालेलं आहे. तर आपण बघूया की किती टक्के दर. आता दराचं सूत्र सर्वांनाच माहिती आहे, दर बरोबर व्याज गुणिला 100 आणि छेदामध्ये येते मुद्दल गुणिला मुदत. तर बघा, व्याज आपलं किती होतं, 2,000 रुपये गुणिला 100 आणि मुदत किती आलेली आहे, 5,000 रुपये. मुदत किती आहे बघा इथं 2 वर्ष. तर 1 2 3 1 2 3 5 1 5 5 दुने 10 म्हणजे जिथे येईल 20. 2 ने 2 कटला तर 20%. तर आपल्याला तेच विचारलंय की दशादशी किती टक्के दराने एका रकमेची 2 वर्षाची रास 7,000 रुपये व 5 वर्षाची रास 10,000 रुपये होईल. तर किती टक्के दराने, तर 20% दराने ती रास 2 वर्षाची आणि 5 वर्षाची होईल. प्रश्न बोर्डवर. एक रक्कम 5 वर्षात 3 पट होते, तर त्याच दराने किती वर्षात ती 7 पट होईल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला याचा दर माहिती नाही. एक रक्कम, जर रक्कम आपण 100 मानली तर किती पट व्हायली, 3 पट व्हायली. किती वर्षात, 5 वर्षात. तर आपण जर याला केलं तर 100 गुणिला 2
भागाकारामध्ये 5, शून्याने हे गेलं 20वर आणि याचं येते 40% दर आला. ठीक, दर आला आता 40%. बघा त्याच दराने म्हणजे किती, आता 40% दराने किती वर्षात ती 7 पट होईल. मग जर आपण याला केलं 100 गुणिला 7 वजा 1 आणि जो दर आला तो घेतला आपण आता खाली, म्हणजेच काय येईल तर 100 गुणिला 6 छेदामध्ये येईल 40, शून्याने शून्य गेला तर 2 दुने 4 आणि 2 पंचे 10 आणि 6 पंचे 30, 6 पंचे 30 छेद 2, तर किती 7 पट किती वर्षात, तर ती होईल वर्षात होईल 15 वर्षामध्ये, टक्क्यात नाही, वर्षामध्ये ती 7 पट होईल. 15 वर्षात ती 7 पट होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रकार, व्याजाचा दर 21% वरून 24% केल्यास ग्राहकाला 4 वर्षाचे व्याज 3000 रुपये जास्त मिळते, तर मुद्दल किती. तर मुद्दलाचे जे सूत्र असते प्रिन्सिपल बरोबर ते काय असते, व्याज गुणिला 100 भागिला दर गुणिला मुदत. तर बघा व्याज जे आहे ते ऑलरेडी आपल्याला इथे दिलेले आहे 3000 रुपये, गुणिला 100 करा. आता जो दर आहे तो तो 21 वरून 24 झाला, म्हणजे किती न वाढला तर 3 न वाढला आणि मुदत जी होती ती होती 4. तर बघा 3 1 3, 3 10 30, म्हणजे किती झाले आता हे 1000 आणि 100. आता हे 20 1 20, 25 1 25, 25 चोक 100. त्यानंतर जर बघितलं तर बघा 25 1 25 आणि वरील 3 शून्य लावून द्यायचे, म्हणजे ते किती होते तर ती मुद्दल होती 25,000 रुपये. आपला पुढील प्रश्न, दशादशे किती सरळ व्याज दराने 1500 रुपयाचे 3 वर्षात 1860 रुपये रास होईल. बघा तर आता सरळ व्याज माहिती नाही तर रासचं काही माहिती नाही. चला ठीक आहे, किती सरळ व्याज दराने तर 1500, मग 3 वर्षाची जर आपल्याला रास दिलेली आहे 1860, मग व्याज बरोबर काय असतो, व्याज बरोबर रास वजा मुद्दल ए वजा पी, म्हणजेच किती येईल 1500. तर किती उरलं 360. आता आपल्याला विचारले व्याज दर, आता दर काढायचा झाला तर काय करायचंय आपल्याला, 360 गुणिला 100, रक्कम किती दिलेली होती आपली मुद्दल 1500 गुणिला किती वर्षात 3 वर्षात, तर किती येईल बघा 3 1 3, 12 3 36, वरलं 120, शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला, 15 8 120, म्हणजे इथं जर 120 उरलं खाली 15 तर 15 1 15, 15 8 120, म्हणजे तो दर किती आला आपला, तर दर आलाय आपला 8%. 8%. प्रश्न, 1200 रुपये मुद्दलाचे 10 दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती टक्के दर दिला, 10%. 10% दर म्हणजे किती होतो 1/10, म्हणजे 10 वर 1 ची वाढ किती वर्ष 2 वर्ष. तर याला असं लिहूया, 10 वर 1 ची वाढ एका वर्षाची, 10 वर 1 ची वाढ दुसऱ्या वर्षाची. याचा केला गुणाकार 100 आणि याचा 121, किती न जास्त आहे 21 न जास्त आहे. आता हे 100 नसून आपल्याला किती दिलेले होते 1200, किती दिले 1200, याच्या किती पट आहे याच्या 12 पट आहे. तर मग हे 21 नसून याच्या 12 पट करा, उत्तर मिळून जातं आपल्याला. 12 1 12, उरला 1, 12 दोन्ही 24 आणि 25, म्हणजे किती व्याज चक्रवाढ व्याज किती येईल तर 252 रुपये हे आपलं चक्रवाढ येईल. चक्रवाढ व्याज 252 रुपये होईल. तर आपला पुढचा प्रश्न, दशादशे 2 दराने 12,000 रुपयाची 2 वर्षाच्या चक्रवाढ व्याजाची रास किती दर दिला 2%, दर टक्क्यामध्ये 2%. 2% म्हणजे किती असतो 1/50,
म्हणजेच काय 50 वर 1 ची वाढ. तर काय होईल आणि किती वर्ष दिले 2 वर्ष म्हणजे 50 51 50 51 छेदामध्ये पहा इथं येईल 2500 आणि इथं येईल 26,000 2601. तर आपल्याला हे दिले 2500 नसून हे दिले आपल्याला 12,000. म्हणजेच याच्या किती पट येते बघा आता. याच्या किती पट येईल 25 चोक 100 आणि रक्कम 25,500 आहे का 12,500. हा हा रक्कम 12,500 रुपयाची 12,500 रुपयाची रक्कम आहे. चुकून 12,000 लिहिलं होतं ते कलेक्शन करून घ्या. म्हणजे 25 पाचा 126 म्हणजे किती येईल याच्या 5 पट आहे. मग याच्या 5 पट असून आता याच्या 5 पट काढायची. बघा विद्यार्थी मित्रांनो पाठीमागे आपल्याला विचारलं होतं चक्रवाढ व्याज किती. चक्रवाढ व्याजामुळे आपण काय केलं याच्यातला फरक काढला होता तो कितीचा आला. पण ज्यावेळेस रास विचारले जाते त्यावेळेस फरक नाही काढायचा तर डायरेक्ट याचं किती पट आहे ते इकडं करून टाकायचे. बघा 5 एके 5 5 0 0 6 पंचे 30 ला 0 हातच्याले 3 5 एक 5 5 0 0 5 सक 30 ला 0 हातच्याले 3 5 दुनी 10 आणि 3 13. तर ती जे रास होईल ती होईल 13,005 रास. ए बरोबर 13,005 रुपये. इथे चुकून 12,000 झालेलं होतं ते 12,500 रुपयाचं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज याचे माझ्याजवळ जे उपलब्ध प्रश्न होते त्यांचे आपण इथे घेतलेले आहेत. याचा दुसरा व्हिडिओ लगेचच तुम्हाला मी पोस्ट करेल. तसेच जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका. तुर्तास मी तुमची भेट घेतो आणि इथेच थांबतो. जय हिंद.